तनिषा गायकर व्लॉग्स। मी तर मजेत आहे, होपसो तुम्ही पण सगळे मजेत असाल। तर आज आहे पिठोरी अमावस्येचा दिवस आणि आज आपल्या घरी पूजा असणार आहे। म्हणजे आमचे फॅमिलीमध्ये 5 आजोबा होते, सो आमचे पिठोरी फिरती असते। म्हणजे 1 वर्ष आमच्याकडे, 1 वर्ष दुसऱ्या काकांकडे, असं म्हणजे फिरती असतं। तर यावेळेस दुसऱ्या काकांकडे पिठोरीची पूजा असणार आहे, सो त्याचाच हा ब्लॉग असणार आहे। तर काय काय कशी पूजा होणार आहे आणि काय काय होणार आहे मी सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि पूर्ण फॅमिली भेटणार आहे, सो खूप मजा येणार आहे। सो बघू आता काय काय होतं आहे। चला आता नैवेद्य बनवायला सुरुवात केलेली आहे, तर मी पटापट काकूंकडे जाते आणि बघू काय काय तयारी केली आहे त्यांनी, काय काय करायची, आपण पण मदत करू कारण की आपल्या घरची पिठोरी आहे। सो जातो खाली आणि भेटूया आणि पुन्हा ब्लॉग नक्की बघा, आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा। आता भेटूया खालीच। तर गाईज या साईडला आपली नैवेद्याची प्रिपरेशन चालू आहे। कोमल कोमल ऍक्टिंग करते, कोमल आता लगेच बसली खोटी। काय काय बनवत घेतले काकू? हा ते आणि ते काय आहे ते? आणि हे यांना काय आहे? थँक्यू गाईज। असा पिठोरीच्या पूजेसाठी सामान लागतो, तुम्ही नोट डाऊन करून घ्या। गाईज या साईडला जेवणाचा बंदोबस्त चालू आहे। तर गाईज ही बोरं बनवल्यात 32 आणि पेढे किती 32। ऍपल, मँगो आणि हा डाळिंब आणि चिंच। तर अर्धा नैवेद्य झालेला आहे आणि अर्धा तिथे प्रिपरेशन चालू आहे। तर पण इथे लाईट गेलेली आहे, लाईट गेली तरी काम चालू आहे आमचा। एवढी मोठी अंगठी हो हो, हे दिसली पण नाही तुम्हाला? हो दाखवते ना। मंगलसूत्र बनवलंय, ही बांगडी बनवली आणि हे कानातले बनवले, तो हार आणि हे नथ केली, ही बांगडी एक याच्यात ठेवली आणि हे चोकर बनवलंय। हे चोकरला पण लावायला पाहिजे ना हिरं। आणि माणूस बसलाय, होडी माणूस बसले, ही पिठोरी बसली। अच्छा पिठोरी बसली। आणि हे आली आता आपली घरी, हे काय आहे? ते दिवे आहेत। अच्छा, तर गाईज अशा प्रकारे नैवेद्य बनवतात। हो ना, अजून पेटी बाकी आहे दागिन्यांची, ती पण मी तुम्हाला दाखवते। तर गाईज आमची मम्मी पण जॉईन झालेली आहे। कोमलाली पावडर लावून। तर गाईज एका साईडला आपल्या गायकरांच्या म्हणजे आपल्या कुटुंबातल्या बायकांनी नैवेद्याची तयारी करत घेतलेली आहे, एका साईडला जेवणाचा चालू आहे आणि आता आम्ही चाललो डेकोरेशनचा सामान आणायला। त्यासाठी आम्ही चाललो फुल मार्केटला, मी, ताई, कोमल आणि राहुल दादा। आता बघू फुल मार्केटला काय किती गर्दी असेल, त्याला भेटूया तिकडेच। कोमल केलीची बनवून घ्यायची असं काय ना, लावू नाही शकत का? लावून कशी? हॅलो बाबा, मी तुला डेकोरेशन भैया कितने का? 50 किती? 20ला पाहिजे। कोमल कोमल कुठं लावणार आपण? अजून एक करायची, तुला घ्यायची का कुठली? पकड ग गाईज। तर अशा प्रकारे 4:30 झालेले आहेत। आता मी निघलेलो आहे डेकोरेशनचं सामान घेऊन। आता डेकोरेशन करणार आहे ताई आणि कोमल। तर तुम्ही बघाच कसं डेकोरेशन होणार आहे। चला ना, अजून बाकी तुमचा। तर गाईज फायनली आम्ही निघलेलो आहे आणि एवढा सामान आम्ही घेतलेला आहे। आता आम्ही डेकोरेशन कधी करणार आहेत काय माहित, कार्यक्रम तर 6:30ला चालू होणार आहे। काय कोमल
कोमलला अजून 2 ऑर्डर आहेत. मी कपडे काय घालले ते पण नाही माहिती मला. आणि मला रात्री लावायला गजरे घेतलेले आहेत. तुला पाहिजे का? तू आणले, मी घेतले. तर गाईज अशा प्रकारे डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे. गाईज 6 वाजलेले आहेत. अजून आमचा डेकोरेशन चालूच आहे. 6:30ला कार्यक्रम चालू होणार आहे. आणि आमची आत्या आलेली. आता कशी आहेस तू? बरी आहेस? तर गाईज अशा प्रकारे आमचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे. ताईनी, मी, विक्रांत काका आणि आपल्या वरुणनी क्रिएटिव्हिटी दाखवलेली आहे. हो. चला आता सगळे तयारीला पळतील पटापट. बाय 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 बाय. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. सो होप सो तुम्हाला ब्लॉग बघता बघता मजा येत असेल. सो आता मी आले तयारी करायला परत घरी. आणि आता वापस आपण चाललेलो आहे पिठोरी दर्शनाला. आणि आता पूर्ण आपलं गायकर कुटुंब भेटणार आहे. आणि मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार आहे. कारण की सगळ्यांना म्हणणं होतं की तू तुझ्या फॅमिलीचा इंट्रोडक्शन दे, कोण कसं आहे काय ओळख करून दे. तर मी आज देणार आहे. सो पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. आणि आता सगळी फॅमिली भेटणार आहे तर खूप मजा येणार आहे. तर आता बघू काय काय होतं आणि काय काय मजा करते. तर ब्लॉग पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. असे मोठे लाव. जसं की मी तुम्हाला मगाशी दाखवलं, दागिन्यांची पेटी. काय करते इकडे पूजेची तयारी चालू केलेली आहे मी. गाईज हळूहळू पाहुणी येत चालली, पण आम्ही तशीच आहेत. आणि हा एक आलेला आहे. हा तेच आई कसली हाय हाय हाय. हो जाऊ. किती किती होतात? 16. आनंद वाटला. भाऊच कमवायला लागला ना. माझा फोटो मस्त आले ना. कडा आणि अंगठी एकदा मारले तर काहीच पिठोरी अमावस्याचे व्रत एक स्त्री तिच्या लेकरांसाठी करते. यामागची पौराणिक कथा अशी आहे की
नेमका याच दिवशी एका स्त्रीला बाळ झालं, पण ते मृत जन्माला आला. याआधी सुद्धा सलग 6 वर्ष पिठोरी अमावस्या त्याच दिवशी तिला बाळ व्हायचं, पण ते मृत असायचं. दैवयोगाने आजच्या दिवशी तिच्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असायचं, पण बाळ मृत जन्माला आल्यामुळे ब्राह्मण त्यांच्या घरी जेवू शकत नाहीत. सलग 7व्या वर्षी असं झाल्याने रागाने सासऱ्यांनी तिला घराबाहेर काढलं. प्राणत्याग करण्याच्या हेतूने ती राक्षसिनीकडे गेली, पण त्या राक्षसिनीला तिची दया आली आणि तिने एक उपाय सांगितला. काही अंतरावर बेलाच्या झाडाखाली शंकराची पिंडी होती. स्त्री तिथे गेली. नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा देवकन्यांनी महादेवाकडे प्रार्थना करून तिची 7 बाळे हे समोर प्रकट केली. स्त्री खुश झाली आणि धन्यवाद व्यक्त करू लागली आणि ती तिच्या सासरी गेली आणि सुखाने नांदू लागली. म्हणून आपल्या लेकरांच्या सुखी निरोगी आयुष्यासाठी एक स्त्री पिठोरी अमावस्याचे व्रत करते. हर हर महादेव. पिठोरी माते की जय. तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेच्या. जय जय रघुवीर समर्थ. हर हर महादेव. नमस्कार कर बाप्पाला. आता विचार माझा वसा कोण घेईल. काय प्या ना प्या. वर 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 कुठं घेऊन घे. वर असा वरती घे. असा मी घे. चला नंतर तू खायची की कोटीत नाही केली. मग खायची की ही मा कुठे आहे? नाही तेच ना नाही आली खरोखर. परत आले म्हणजे तो का रे घरी येतो का? तनु तू आता एवढी लेट का झाली? किती जण विचारत होती तनु नाही आली. आता किती लेट दिला ते पण आहे. पाहुणे आले नाही काय? गाणं चाललं, पाहुणे थांबलाय सगळी. शोभत काय तुला? पेढ खातो बोल ना. आली आली आली. बघू बघू नवरी बघू. अगं बाई भाऊ नाही आले का? इकडे ऍक्टिंग काहीच कसं वाटत नाही तुला? पहिलेच बसले कोमल, पाया तरी पडले काही. घरच्या पहिलेच नसतं जेवायचं. आम्ही जेवलो का? केसा बांधायला येणार असून दे. मस्त इतकं कोमल आहे. नाही बरं मस्ती इतकं वरून मध्ये आंघोळ केली असते. ही आमच्या आत्या. आत्या ब्लॉग कोण कोण बघतं? बोलतात वहिनी ब्लॉग बघतात. दादाचा पण बघतात. सगळी बघतात. आवडतात का तुला? अरे मला कोण दाखवतो? हे माझ्याकडे छोटा फोन आहे. आता तुला बघायलाच लागल. आता तू ब्लॉग मध्ये दिसणार. दादाला सांगून ठेवतो. हा दादाला सांगून ठेव. दादा आले का? नाही रोहन दादा नाही आला. रोहन बाई कोमलने स्पेशल लुक केले पूजेला. अगं बाई तिकडे बघ. द्यायचं रंगीला रंगीला. माझा व्हिडिओ ना क्रॉप कर देतो आम्ही. रागेल तिला. तुला कॅमेरा नाही घेतला. ब्लॉग मध्ये हे टाका. 2-2 मुलांना घेतले. दिसतंय.
घे ग उद्यापासून थांब रे जरा तिकडे घे ना जरा. ह्याचा पण उपास सोड. चला गाईस खूप साऱ्या मिरच्या खाल्लेल्या आहेत. आता ही चालली घरी. बाय बाय. परत कधी भेटशील? किती वर्षांनी? बघू ना बघू ना. गणपतीला ये. हा हो हो. अरे कसा लागला? अरे बाबा हे चालली राहुलला तर काय करते? नको ना. बस जरा पोळी तर गाईज 12 वाजलेले आहेत आणि आता विसर्जनाचा टाइम आहे आणि आपल्या ताईंचा आता बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पहिलाच विश मी केलेला आहे. आम्ही सरप्राईज प्लॅन केलेला आहे ताईसाठी. सगळी घरच्या घरी चाललेली आहे. सरप्राईज द्यायला घेतली ताई. अरे नवरी मागं राहिली. बर्थडे टू यू. Birthday to you, happy birthday to you. तर गाईज अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपलेला आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.